मी 15 दिवस जॉब केला. तुम्ही म्हणलं की सॉरी मला हेच करायचंय. मग ते म्हणले नारळ घ्या. तर माझ्या गाडीचं नाव आहे इग्लू. माझ्या फ्रीजचं नाव आहे शोलगट्टू. शोलगट्टू. वा. माझ्या एसीचं नाव आहे येसू. एसी. तर असे काही काही वस्तूंना मी नावं दिलेली आहेत. जेवढं काही देऊ शकतो आपण या शहराला तेवढं देण्याचा प्रयत्न करूया. लेस पोल्युशन, लेस वॉटर वेस्टेज, लेस गार्बेज, जे काही आपण करू शकतो. पण या मुंबईवर माझं प्रेम आहे. ती कशीही असली तरी ती मला आवडेल. वेडं ठरवलं, एकटं ठरवलं, बरी आहेस ना, असेही कमेंट झालेत. पण परिणाम पण नंतर ते सगळे सामील झाले याच्यामध्ये आणि त्यांना जास्त मजा यायला लागली. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून मी एक नवीन पॉडकास्ट सुरू करतोय. आता पॉडकास्टची बहुगर्दी यूट्यूबवरती सुरू आहेच, पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करावं असं मला वाटलं. आणि या पॉडकास्टमध्ये मी अशा सेलिब्रिटीजना बोलावणार आहे की जे सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला माहिती आहेत, पण त्यांची काही दुसरी बाजू पण आहे. त्यांच्यामधल्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आजपर्यंत माहिती नसतील किंवा तुम्ही कधी त्या ऐकलेल्या नसतील. यात काही गॉसिप वगैरे नाही आहे, यात कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. तर सरळ साध्या गप्पा हे या पॉडकास्टचं एक फलित व्हावं असं मला वाटतं. या पॉडकास्टला पहिला गेस्ट किंवा पहिला पाहुणा कोणाला बोलवावं असं जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा अनेक नावं डोळ्यांसमोर आली. पण एक अशी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आली की जी आजपर्यंत आपल्याला म्हणजे टी व्हीमध्ये दिसली आहे, थिएटरमध्ये दिसली आहे, सिनेमातसुद्धा दिसली आहे. तिच्या फारशा मुलाखती पण झालेल्या नाही आहेत. पण या मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे तिच्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. कारण ती फुलराणी म्हणून फेमस आहेच, पण निखळ हास्य आहे, उत्तम आवाज आहे, डबिंग तर ती करतेच, पण तितकीच ती चांगली अभिनेत्री आहे. तर ती प्रियदर्शनी इंदलकर आज माझी पहिली पाहुणी आहे. आणि म्हणजे मला फार बरं वाटते की तू माझी पहिली पाहुणी आहेस. आणि या पॉडकास्टचं पुढे जर जो काही यशस्वी होईल, आपण पॉझिटिव्हच म्हणायचं नेहमी, तर तेव्हा नेहमी हे असं होईल की ह्याच्या पहिली गेस्ट होती ती प्रियदर्शनी इंदलकर होती. थँक्यू. जसं मी सुरुवातीला म्हटलं की तू उत्तम अभिनेत्री तर आहेसच, पण आपण एका पहिल्या वेगळ्याच गोष्टीपासून सुरुवात करूया. की मला रिसर्च करताना, कारण मला काय फारशी माहिती नव्हती तुझ्याबद्दल, त्याच्यामुळे थोडासा अभ्यास करावा लागला मला रिसर्च करताना एक इंटरेस्टिंग गोष्ट तुझ्याबद्दलची कळली आहे. ती म्हणजे तू वस्तूंना नावं ठेवतेस. हे काय मला म्हणजे आजपर्यंत जगात मी कधी बघितलं नव्हतं की कोणी वस्तूंना नावं ठेवतं. तर हा काय प्रकार आहे, इथपासून सुरुवात करूया आपण. मी इग्लू सोबत आले. कोणासोबत? इग्लू, माझी गाडी. अच्छा, मला वाटलं काही कुत्री वगैरे आहे की काय. तर माझ्या गाडीचं नाव आहे इग्लू. माझ्या फ्रीजचं नाव आहे शोलगट्टू. शोलगट्टू. वा. माझ्या एसीचं नाव आहे येसू. एसी. तर असे काही काही वस्तूंना मी नावं दिलेली आहेत. पण का, म्हणजे का असं? आयुष्यात सगळ्याच गोष्टींना अर्थ थोडीच असतो. म्हणजे तू काही म्हणजे आता तू इग्लू किंवा काय शोलगट्टू यांच्याशी तू काय गप्पा वगैरे मारतेस? सो हे असं रॅन्डम सुरू झालं. माझ्याकडे नेहमीच पाळीव प्राणी असायचे लहानपणापासून. त्यामुळे एक कोणाशी तरी बोलणं किंवा कोणाला तरी हाक मारणं घरात भावंडांसारखं, तर हे आपसुक आहे इंजिनिअरिंग मध्ये माझ्याच. अच्छा. तर आय गेस त्याच्यामुळे ते झालं असेल की एक पेट फिगर कोणीतरी हवी असणं किंवा ते सीक करणं. त्यामुळे मी मुंबईत आल्यानंतर ही गोष्ट सुरू झाली, जेव्हा मी आय स्टार्टेड लिव्हिंग ऑन माय ओन. पण तू एवढी द्वाड किंवा खोडकर होतीस का की तुला कोणी खेळायलाच घ्यायचं नाही म्हणून तू अशी एकटी झालीस आणि तू त्या वस्तूंशी बोलायला लागलीस? बापरे, मी आता फारच विचित्र चित्र माझं उभं करतो. मग ते खरं चित्र बाइंडर मध्ये ती पक्ष्यांशी बोलत असते, इथे मी फ्रीजची बोलतीये वगैरे. पण नाही, असं नाही. अगदी मज्जा येते मला. एक सेल्फ एंटरटेनमेंटचा भाग आहे तो. आणि माझी रूममेट आरती मोरे, तिला पण मी याच्यात सामील करून घेतलं होतं. अच्छा. आणि हे असं नाही की सगळ्यांना, की सोफ्याला नावे, टेबलला नावे, टीव्हीला नावे, बटनाला नावे, असं नाहीये. ते काही ठराविक गोष्टी, जसं की आता गाडी खूप जवळची गोष्ट आहे, की आता फोनला नाव नाहीये, तर असं की प्रत्येक गोष्टीला नाव नाही, पण काही काही इंटरेस्टिंग नावं सुचतात किंवा ह्याचं काय बरं नाव असू शकतं वगैरे. तर फ्रीज घेणं माझ्यासाठी एक
खूप छान स्टेप होती आयुष्यातली. आपण गाडी, घर या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व देतो, पण फ्रीज खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप अंडररेटेड गोष्ट आहे असं मला वाटतं. तर आयुष्यातला जेव्हा पहिला फ्रीज घेतला मी, तेव्हा मला असं वाटलं की माय फ्रेंड, आणि एक ही माझी गोष्ट आहे असं थोडंसं फिलिंग आलं. तर ज्या वस्तूबद्दल असं फिलिंग येतं की दिस इज क्लोज टू माय हार्ट, तर त्या गोष्टीला मला आपसूक नाव ठेवावं असं वाटतं. पण सुरुवातीला या गोष्टी जेव्हा तुझ्या सहकलाकारांना किंवा तुझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना समजल्या असतील, वेडं ठरवलं की? हो, अर्थात. म्हणजे टीका झाली? वेडं ठरवलं, एकटं ठरवलं, बरी आहेस ना, असेही कमेंट्स आलेत. पण डोक्यावर परिणाम झाला की काय? पण नंतर ते सगळे सामील झाले याच्यामध्ये आणि त्यांना जास्त मजा यायला लागली. मग शोलगट्टू आज काय म्हणतोय वगैरे ते स्वतःहून विचारायचे. पण ही नावं कशी सुचली? म्हणजे शोलगट्टू वगैरे हे कशी काय नावं सुचली? काय माहिती, म्हणजे असं मला असं झालं की श पासून काहीतरी आहे. शेन थोडं म्हणायला कठीण आहे काहीतरी, आणि असं मला कर्नाटकी वाद्य आहे शोलकट्टू, भरतनाट्यम मधला, तर तो माझ्या मनात येत होता आणि म्हणलं हा असं गट्टू गट्टू आहे, शोलगट्टू असं आपण नाव ठेवू. असं काहीतरी एक लॉजिक, किंवा एसीचं येसू, इट्स क्लोज, असं काहीतरी. कळलं व्ह्यूअर्स की आपण जिला एक अभिनेत्री समजतो तिच्यामधला हा गुण, एक वेगळाच गुण तुम्हाला पहिल्यांदा कळला असेल. तर एक दुसरा गुण मी तुम्हाला सांगतो. फार रिसर्च केला मी, फार अभ्यास केला. दुसरा गुण मला असा कळला जो आजकाल म्हणजे कोणी करतच नाही, म्हणजे विसरलीत लोक. मला असं कळलंय की तू फार जवळची लोक जी काय असतील किंवा जी मित्रमैत्रिणी असतील किंवा घरातली माणसं असतील, त्यांना जर तुला काही वाटलं त्यांच्याबद्दल, तू पत्र लिहितेस. आजकाल कोण करतं हे पत्र लिहिणं वगैरे, किंवा जाऊन स्वतः तोंडावर सांगतात किंवा व्यक्त होतात, फोन करतात. हे पत्र लिहिण्यामागचं काय टेक्निक आहे? मला खूप आवडतं पत्र लिहायला. लहानपणापासून ज्या गोष्टी मला ज्या व्यक्तींशी बोलता आल्या नाहीयेत त्या मी पत्रास्वरूपी व्यक्त झाल्या, माझी, आणि मी ते कधीच द्यायला गेले नाही कोणालाच. तर माझ्या डायरीज मध्ये पण पत्र लिहिलेली आहेत, शाळेतल्या पासून, शाळेत नाही अगदी, आय थिंक 10वी-11वी पासून जरा सुरुवात झाली, 11वी पासून, की असं खूप झालं की मला हे बोलायचंय, पण त्या व्यक्तीशी हे बोलण्याची मुभा नाहीये मला, किंवा ती संधी नाहीये, पण मला हे व्यक्त व्हायचंय, या व्यक्तीपर्यंत हे पोचवायचंय. तर मी ते पत्र लिहून ते शमवायचे की हा ओके, आता मी झाले व्यक्त. इथपासून ते सुरू झालं. आणि कुठेतरी ती सवय लागली मनाला आणि हाताला, की जेव्हा मी पत्र म्हणजे असंही नाही की आपण रॅन्डम डायरी लिहितो, तसं नाही, प्रॉपर की प्रिय अजय असं मी लिहिल्यावरतीच मला तेवढं ते सुचायचं. म्हणजे असं काही नाहीये तुझा रोज रात्री आपण काही लिहितो? नाही, अजिबात नाही. पण कुठेतरी जेव्हा मी नाव लिहायचे कोणाचं, तर मला आपसूक अशा गोष्टी लिहिल्या जायच्या माझ्याकडून ज्या कधी अशा आल्या असतील मनात, रेजिस्टर झाल्या नाहीयेत. पण तसं एक पत्रांचं आपसूक नातं जोडलं गेलं आणि मला खूप आवडतात पत्र लिहायला, आणि पत्र रिसीव्ह करायला पण खूप आवडतात. म्हणजे मला वाटतं ते खूप प्युरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह आहे, किंवा खूप आतलं व्यक्त होणं त्या पत्रांमध्ये असतं. आता लहानपणी मी आणि माझे वडील, मी, आई, आजी, बाबा, आम्ही सगळे एकत्र राहायचो, आणि बाबा दूर असायचे कामानिमित्त. तर त्यांची जुनी पत्र अजून माझ्याकडे आहेत, जी की कशी आहेस, अभ्यास कसा चालू आहे, मी बरा आहे, माझं काम इथून ते एवढं चालतं, तुझी शाळा सुरू झाली का, दप्तर नवीन घेतले असं कळलं. म्हणजे तेव्हा टेलिफोन होता, तरी सुद्धा ही पत्र होती, आणि ही पत्र एक एक्सरसाइज म्हणून लिहायचे मी, आणि तेही लिहायचे. किंवा आपल्याला असं पण म्हणता येईल की ते वाचून ज्या भावना कळतात, किंवा म्हणजे जी अपूर्वही आहे ती फार वेगळी आहे. आणि कितीही आपण मेसेज करून कळवत असलो की पोहोचले, तरी सुद्धा पत्र पोहोचले हे जे वाक्य आहे ना, ह्यामध्ये खूप वेगळी गंमत आहे, आणि मला ती खूप आवडते, पत्रांची गंमत. मग ती उशिरा पोहोचलं तरी चालेल, मला माहीत असलेल्या गोष्टी लिहिलेल्या असल्या तरी सुद्धा चालेल, पण पत्र वाचण्यात आणि पाठवण्यात फार वेगळी गंमत आहे. तर आमचा दौरा होता MSGचा US ला, तेव्हा मी घरच्यांसाठी वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या, आणि आमची जॉईंट फॅमिली झोन होतो आमचा, पटकन आम्ही 13 जण जमतो.
तर सगळ्यांसाठी मी काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी आणण्याचा प्रयत्न केला होता, कारण पहिल्यांदा मी परदेशी जाऊन एकटी जाऊन असं काहीतरी येणार होते. तर मी प्रत्येकाला पत्र लिहिलं होतं आणि तर ते पत्र वाचून खूप सेंटी झाले आमच्या घरात लोक. आणि गोष्ट मी साधी आणली होती, म्हणजे कप एवढंच. आजी आजोबांना 2 कप साधे आणले होते, पण पत्रामध्ये असा मजकूर लिहिलं होतं की त्याला एक इमोशनल व्हॅल्यू ऍड होईल. तर मला असं वाटतं की गिफ्ट काही असो, मला ते पत्रासोबत द्यायला आवडतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही कुठल्याही लेटर सोबत देता त्याची व्हॅल्यू खूप वाढते. मग एक पेन्सिल जरी दिली आणि त्याच्या मागे मी लिहिलं की जरी काही चुकलं तरी सुद्धा तू खोडू शकतोस, त्यामुळे घाबरू नकोस चुकायला, लिहित राहा, त्याच्यासाठी ही पेन्सिल. तर तर त्या पेन्सिलचं महत्व वाढतं, त्याची इमोशनल व्हॅल्यू वाढते. तर आय थिंक पत्र माझ्यासाठी ते काम करतात. पत्र काम करतात. तुझं वस्तूंना नाव ठेवणं हे फारच म्हणजे मला अप्रतिम वाटलं, वेगळंच वाटलं काहीतरी. तिसरी गोष्ट म्हणजे की आईचा हात पकडून लहानपणी पुणा मुंबई प्रवास करून एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं. आणि तर तेव्हाचं ते डोकं होतं का की म्हणजे आपण कुठेतरी कार्यक्रमात सहभागी होतोय, तिथे आपण काहीतरी करणार आहोत, आवड होती तेव्हा की कारण तुझ्या आयुष्यात आईचं महत्त्व प्रचंड आहे, कारण आईनेच तुझ्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये पुणा मुंबई प्रवास करायचा, शूट करायचं, परत पुण्यात जायचं, परत सगळं रुटीन सगळं. तर तेव्हा हे कळत होतं सगळं हे काय चाललंय नेमकं? मग तू ओढली गेली होतीस की कसं झालं होतं ते? आईची हौस होती, आईला आवड होती पहिल्यापासून. तिने मला डान्सच्या क्लासला घालणं, तिने नाटकाच्या शिबिराला घालणं. प्रत्येक आई वडील ते करतात की गाण्याच्या क्लासला घाला वगैरे. तर मला गाण्याच्या क्लासला नाही घातलं, पण 3रीपासनं नाही, त्याच्याही आधीपासनं मला वाटतं 1ली-2रीपासनं मी डान्स क्लासला जाते. जेव्हा मला कळत नव्हतं की काय करतोय आपण, तेव्हापासून मी नाचते आहे. तर मला आता मी जेव्हा परत अरंगेत्रम पूर्ण केलं खूप गॅपने, तेव्हा मला फार हसू आलेलं ते सगळं आठवून की हे सगळं मला येतं, पण मला याचा अर्थच माहित नव्हता. जेव्हा लहानपणी मी हे नाचायचे, फक्त पाठांतर होतं, ते समज काहीच नव्हती. तर अफलातूनचा प्रवास साधारण तसाच होता की आईच्या हौसेपोटी ते कुठेतरी सुरू झालं आणि मला परफॉर्म करायला मजा वाटायची. एवढंच त्याच्यात माझं हे होतं की मला ते मेकअप करतायत आणि मग केस माझे स्ट्रेट करतायत, हो मला असे हिरोईन सारखे कपडे घालायला मिळतायत, ह्याची मला गंमत वाटायची. आणि आशिष पाथरे होते तेव्हा, भगवान पाचोरे होते, तर हे सगळे ग्रूमिंग करून घ्यायचे. महेंद्र कदम दिग्दर्शक होते, ते सांगायचे असं असं म्हण, असं असं कर, ETVला करेक्ट, असं असं म्हण, असं असं कर. आणि ते मी करायचे. आणि मला हे माहीत होतं की आय एम नॉट द बेस्ट वन हिअर, आय डोंट नो हाऊ आय एम सर्वायव्हिंग. हे सत्य मला कुठेतरी माहीत होतं. मी तो शो जिंकले, तो कसा काय जिंकले हेही मला माहित नाही. म्हणजे काय दिसलं डिरेक्टर्सना आणि जजेसना माझ्यात काय माहिती. शंतनू रांगणेकर त्या शो मध्ये होता बाय द वे. हो. आणि ही वॉज ब्रिलियंट सिन्स देन. त्याच्यानंतर त्याने त्याच्या सिनेमासाठी नॅशनल घेतलंय. पण त्या शो मध्ये इफ यू फाइंड हिज क्लिप्स ऑन यूट्यूब प्लीज बघा. तो तेव्हापासून खूप भारी करतो. आणि तू पहिली आलीस आणि तो एलिमिनेट झाला होता. आणि मला इतकं वाईट वाटलेलं की अरे हा कसं काय एलिमिनेट झाला. ओके, आता मी जिंकू शकते. पण ओढली गेलेली प्रियदर्शनी नंतर तो शो जिंकते, त्याच्यानंतरचं जे काय फेम बिम मिळतं ते त्या वयात कळलं नव्हतं. पण जरा ते असं कॉलर टाईट वगैरे करून पुण्यात फिरणं किंवा शाळेत फिरणं असं सुरू झालं, तुला कळायला लागलं होतं की लोक आपली कडे बघतायत बाबा वगैरे, हे सगळं सुरू झालं होतं. पण ऑनेस्टली तेव्हा एवढं फेम नव्हतं काही. हो, पण ते थोडंसं लहानपणी वाटत ना रे, आपण काहीतरी करून आलोय, जिंकून आलोय. कॉन्फिडन्स आला होता, पण कॉलर टाईट वगैरे नाही. कारण की मी म्हणलं ना, जसं मला एक्झॅक्टली माहित नव्हतं की मी काय केलंय, मी त्यामुळे ओके होते. आणि मी ते सगळं एन्जॉय करत होते. शूटिंग प्रोसेस, सेटवर असणं, उशीर होणं किंवा परफॉर्मन्सच्या आधीचं प्रेशर, ते सगळं मी खूप एन्जॉय करत होते. पण यातनं काय निष्पन्न होणार आहे, आपण फेमस होणार आहोत का, अच्छा आपण टीव्हीवर दिसतो म्हणजे काय, इथपर्यंत मी पोचले नव्हते. टीव्हीवर बघायला मजा वाटायची स्वतःला, एवढंच होतं ते. आणि आईच्या हौसेपोटी का होईना पण माझी सुरुवात झाली कुठेतरी. कारण या शो मधली एक छोटीशी लिंक मला हास्य जत्रा देऊन गेली आयुष्यात. अरे वा. त्यामुळे
तो शो आला आणि त्याचं खूप महत्त्व नंतर सिद्ध झालं. पण 10वीमध्ये म्हणजे आता ते झाल्यानंतर एक सिरियल्सच्या ऑडिशन्स यायला लागल्या बालकलाकार म्हणून, हिंदीच्या मराठीच्या. पण तेव्हा माझी 10वी होती. सो तेव्हा असं झालं की बाबा म्हणले की थांबूया, आत्ता तू तुझे डिसिजन्स घेऊ शकत नाहीयेस आणि आम्हाला शेप नाही करायचं तुझं चाइल्डहुड, तर तू शिक, 12वी कर आणि तू जरा सज्ञान झालीस की तू ठरव काय करायचंय. तर आत्ता हे नको, लेट्स फोकस ऑन स्टडीज. असं करून मग कॉन्शियसली हे निर्णय थांबवले की पुढे शूटिंग नाही करायचं. पण ही पुण्यामध्ये आता जी जितकी ग्लॅमरस ही दिसतीये ती म्हणजे एकदम टापटीप ग्लॅमरस बोल्ड ब्युटिफुल जे काय ही काही विशेषणं आपण देऊ तितकी कमी आहेत. तीच प्रियदर्शनी पुण्यामध्ये ढगळचड्ड्या टी शर्ट घालणारी इंजिनिअरिंग करणारी, ह्या मुलीला हे नाटकाचं बिटकाचं वेळ कुठून आलं? म्हणजे ते कॉलेजमध्ये सापडले ग्रुप का टिपिकल आमच्यासारखं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर एकांकिकाचा ग्रुप असतो का पहिले आपण फक्त आरोळ्या ठोकायला असतो, मग बॅकस्टेज करायला असतो आणि नंतर मग खरंच आपल्याला घेतात समोर काम करायला, असा काही प्रवास आहे? हे नाटकाचं वेळ कुठून आलं तुझ्याकडे? ते त्या नाट्य शिबिरापासूनच सुरू झालं. प्रकाश पारखी सर आहेत पुण्यात, त्यांची नाट्यसंस्कार कला अकॅडमी आहे, जिकडनं अनेक चेहरे आहेत, सुबोध भावे, सिनियर सोनाली कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, गायत्री दातार, असे सगळे, त्या विराजस कुलकर्णी, तर हे सगळे त्यातले चेहरे आहेत. आणि करिअर करायचं असेल तर त्यांच्याकडे जा. एवढी सगळी नावं, तिथूनच मला अफलातूनची ऑडिशन मिळालेली. त्यांच्याकडे येत असतात अशा ऑडिशन्स, तर येस जा. पण त्या नाट्य शिबिरामध्ये 15 दिवसांचं शिबिर आणि शेवटी एक नाटक भरतनाट्य मंदिरला होणार, असं ते अख्खं शिबिर असायचं. तर 5वी मध्ये मला एक वाक्य होतं जे कॅन्सल झालं ऐन वेळेस. 6वी मध्ये 6-7 वाक्य होती, 7वी मध्ये आणखीन थोडी वाक्य होती, असं करत करत वाढत गेलं. आणि 7वीत मी बालनाट्य करायला लागले. भित्रा राजपुत्र आणि बिन कपड्याचा राजा अशी माझी पहिली दोन बिन कपड्याचा राजामध्ये मी राणीची भूमिका करायचं, यावर नाही माझ्यावर विनोद झाले नंतर. तर अशी सुरुवात दिसायला तेव्हा नव्हतीच. बिन कपड्याचा राजाची राणी आणि त्यात पुणा का, आणि त्यात पुण्याची काहीच गरज नाही. तर अशी बालनाट्यांपासून सुरुवात झाली. आणि पारखी सरांनी विचारलं की करशील का काम बालनाट्यात? तर मला असं, अहिशप्पथ तुम्ही लीड रोल देताय मला? हो हो करणार वगैरे असं करून ती एक सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग आवडायला लागलं स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं. म्हणजे ही माझी जागा आहे, इथे कोणी नाही आहे मला डिस्टर्ब करणारं, असं एक काहीतरी फिलिंग यायला लागलं आणि आवड निर्माण झाली असं पण म्हणू. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला का आवडते हे आपल्याला माहित नसतं, ती आवडते. तर तसं झालं की हे आवडतंय मला, म्हणजे ह्याच्यात मी व्यक्त होते, ह्याच्यात मी मोकळी होते वगैरे, असं काही त्याला फिलॉसॉफिकल टच नाहीये, हे आवडतंय आणि हे मला करावंसं वाटतंय. पण पुण्यातली जी प्रायोगिक रंगभूमी करणारी मंडळी आहेत किंवा व्यावसायिक रंगभूमी करणारी मंडळी सुद्धा पुण्यातली आहेत, जी रेग्युलर नाटक करत असतात तिकडे, ती मुंबईत नाटक करत नाहीत, ते पुण्यातच नाटक करतात, अशी काही मंडळी आहेत. ह्या लोकांनी तुला सिरियस कधी घ्यायला सुरुवात केली की म्हणजे ही बरी अभिनेत्री आहे? असं असतं ना, लोक बघत असतात तुमची बालनाट्य बघत असतील, त्याच्यानंतर एकांकिका बघत असतील, अशी कुठली व्यक्ती होती की त्यांना असं वाटलं की ही बाबा बरी अभिनेत्री येईल, आपण करायला पाहिजे, घेतलं पाहिजे नाटकामध्ये? मी इंजिनिअरिंगच्या काळात खूप एकांकिका केल्या, खूप स्पर्धा केल्या, सगळ्या केल्या जवळजवळ, सगळे करंडक, पुरुषोत्तम सगळं, पुरुषोत्तम करंडक, भरत करंडक, दाजीगाव करंडक, सरपोतदार करंडक. सवयीला मुंबईत आली होतीस? नाही, मुंबईच्या स्पर्धा नाही, पुण्यातल्या ज्या पहिल्या येतात त्या सवयीला येतात. आम्ही कधीच पहिले आलो नाही. माझ्या अख्ख्या 4 वर्षांमध्ये आम्ही जिंकलो असं काही नाही. मौनांतर करंडक होतं पुण्यात, त्याच्यात आम्ही 2रा-3रा बक्षीस मिळवलंय, पण पहिलं बक्षीस कधीच नाही मिळालं आयुष्यात. म्हणजे ती जी काही नशा असते ती चढली होती तेव्हा, एकांकिका स्पर्धांची ती एक वेगळी नशा असते, नाटक करण्याची नशा चढली होती आय वुड से. पण तेव्हा आसपास कोण मंडळी होती का, म्हणजे त्या आता खूप फेमस अशी कोणी मंडळी तेव्हा होती? नाही, म्हणजे पीव्हीजीचा ग्रुप होता, मी पीव्हीजी कॉलेजला होते, तर आम्हाला ना नाटक करायचं होतं. म्हणजे आम्हाला करंडक नको होता, आम्हाला बक्षिसांचं काही पडलं नव्हतं. तर एका अर्थी मी खूप भाग्यवान समजेन स्वतःला की मी अशा कॉलेजमध्ये किंवा ग्रुपमध्ये होते ज्यांना फार लेगसी किंवा परंपरा नव्हती. मी ऍडमिशन घ्यायच्या आधी 1 वर्ष काहीतरी आम्हाला फिरोदिया करंडक मिळाला होता. तेव्हा समीर परांजपे माझा सिनियर होता पीव्हीजी मध्ये. येस, आणि त्याने खूप बक्षिसं मिळवलेली वगैरे.
पण विशेष असं नाही काही पुण्य नव्हतं फिरवते तुमचं दिग्दर्शित करायला नाटक बाहेर कधी येतात ना, मी बाहेर तेच नाही म्हणते येतात. की आम्हाला एवढी खास होती नाटक करायची की आम्हीच लिहिणार, आम्हीच करणार, Okay. आम्ही डिझाईन करणार, ह्याची आम्हाला खूप नशा होती. तर करंडक म्हणजे नवीन नाटक करायला मिळणार, भाई विषय शोधा, लिहा, कोण लिहिणार, कुठला विषय, मग तेंडुलकर वाचा, मग आळेकर वाचा, हे सगळं. तर तिकडे सगळं सापडत गेलं नाटक. आणि करंडकांपेक्षा आम्हाला प्रयोग करता आले त्या सगळ्या स्पेसमध्ये, आणि त्यातनं खूप शिकता आलं. प्लस मी NSD साठी प्रयत्न करत होते, त्यामुळे ती 4 वर्ष ते 6 रेकमेंडेशन्स मिळवणे, मग जे आपल्याला बक्षिसं देत आहेत त्यांना सांगणे की सर मला NSDत जायचंय, तुम्ही NSD पासआउट आहात तर तुम्ही मला लेटर द्याल का, रेकमेंडेशन लेटर, असं करत करत एक ओळखी बनवणे. आणि मग लोकांपर्यंत पोहोचता पोहोचता असं झालं की अरे ही चांगलं काम करते, ही बरी काम करते. असं करून मी ध्यास संस्थेमध्ये माझं पहिलं प्रायोगिक नाटक केलं होतं. श्रीकांत भिडे यांची संस्था आहे. तर तिकडनं मग हळूहळू पुण्यातल्या प्रायोगिक रंगभूमीशी सुरुवात झाली. मग मी स्वतःची संस्था काढली होती, अनबॉक्स नावाची. त्यातनं आम्ही काही प्रयोग केले. फिजिकल थिएटर आम्ही केलं होतं एक्सप्लोर. तेव्हा तू अशी फार नावाजलेली वगैरे अजिबात नाही, अजिबात काही प्रायोगिक लेवलला काम करणारी अभिनेत्री टाइप्स होती की इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय. बाय द वे इंजिनिअरिंग कशात केलंस तू? IT. अच्छा, ते काय ते डिस्टिंक्शन, विथ डिस्टिंक्शन ते डिग्री दिली. पण ते लगेच बंद केलं की त्याचा काही फायदा करून एखादी नोकरी विक्री काही केली? घरच्यांना असं वाटतं अरे एवढा इंजिनिअरिंगला पैसा टाकला, जरा नोकरी विक्री करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली वाटतं, माझ्या घरच्यांना वाटलं होतं तेव्हा. सो मी एका इंटरव्ह्यूला अशीच गेलेले आणि सिलेक्ट होऊन आले आणि प्लेस झाले. आणि मला पुण्यामध्ये 4 लाखाचं पॅकेज लागलं होतं. बाणेरला कंपनी होती ती. तर मी 15 दिवस जॉब केला आणि मला मेल आला की यू आर सिलेक्टेड फॉर नेक्स्ट राऊंड ऑफ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर मी म्हटलं की सॉरी, मला हेच करायचंय. तर मी सिलेक्ट झाले तर मी काही येणार नाही परत. मग ते म्हणले नारळ घ्या. पण त्यावर आईची प्रतिक्रिया? त्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं, म्हणजे आमच्यात हे डील झालेलं की तुला NSDत जायचंय तर ग्रॅज्युएशन लागणार. मग ललित मधनं करण्यापेक्षा एक प्लॅन B म्हणून इंजिनिअरिंग कर. माझी आई इंजिनियर, वडील इंजिनियर, त्यामुळे तू करशीलच इंजिनियर, आहेस, हुशार आहेस तर. आणि त्यातल्या त्यात सोपं इंजिनिअरिंग घे. तर मी म्हटलं ओके, पण इंजिनिअरिंग करता करता मी थिएटर करणार, तेव्हा मला काही बोलायचं नाही. आय विल गिव्ह यू मार्क्स, यू गिव्ह मी फ्रीडम. या तत्वावरती मी त्यांना डिस्टिंक्शनची डिग्री दिली आणि त्यांनी मला मुभा दिली, तुला हवं ते कर आता. पण तुझं NSD जर झालं नाही मग परत ते सुरू नाही झालं घरी की अरे तुझं NSD तर तुला आम्ही मुभा दिलेली, तर नाही झालं तुझं NSD? हो, पण काहीतरी करायला पाहिजे पोटापाण्यासाठी. पण माझा चेहरा इतका उतरलेला की ते काहीच बोलू शकत नव्हते. आणि तेव्हा माझं पोटापाण्यासाठी धडपड चालू होती. डबिंग मध्ये हातपाय मारणं, व्हॉइस ओव्हर्स मध्ये. कुठे शिकलीस तू? घरातच. मी आणि माझा भाऊ फॅन्डब्स करायचो लहानपणापासून. ओके. हो. सो तर ते सगळे प्रयत्न चालू होते व्हॉइस ओव्हर किंवा. आणि तेव्हाच मी ते अनबॉक्स थ्रू स्वतःचं नाटक, मग थेस्पोला भाग घ्या, मग स्पर्धांना भाग घ्या वगैरे वगैरे, असं करत करत त्याच्यातही आम्ही बक्षिसं वगैरे मिळवत होतो. पण काय शेवटी इथे येऊन थांबतं सगळं. पण नक्की तुझं त्यावेळी चाललं काय होतं मनामध्ये? कशात करिअर करायचं? डबिंग मध्ये करायचं, अभिनयात करायचं, दिग्दर्शनात करायचं? माहिती, तेव्हा मला नाटक तेव्हा तर तुला म्हणजे झाली होतीस मॅच्युअर, तुला नोकरी पण एक सोडून आलेली, 4 लाखाचं पॅकेज सोडून आलेली मुलगी, तर तिला काही कळत नव्हतं की काय करायचं, म्हणजे की बाबा आपल्याला काय नेमकं पुढे करायचंय काय? नाही, काय करायचं माहिती होतं, फक्त आत्ता मला थिएटर करायचं आहे. आणि तेव्हा पुण्यामध्ये पण असं एक वातावरण होतं की खूप उत्तम प्रयोग होत होते तेव्हा. म्हणजे नाटक कंपनी खूप जोरदार होतं. हा काळ कधीचा? 2018, 16, 17, 18. हो, आता म्हणजे आता झाली 7 वर्ष. तर तेव्हा असं वाटायचं की आय रन अ सक्सेसफुल थिएटर कंपनी आणि त्याच्या शोज मधनं आय अर्न आणि साईड बाय साईड ऍक्टिंगची कामं शोधत राहू वगैरे, असं एक वाटायचं. तर तेव्हा हास्य जत्रेची ऑडिशन येऊन गेली होती, पण मी काही सिलेक्ट झाले नव्हते कारण माझं वय तेव्हा खूप 21 वर्षांची होते मी. हास्य जत्रेची ऑडिशन म्हणजे काय असतं? म्हणजे काय तिथेच बोलावतात की काय करतात नेमकं? ते तिथे बोलावतात. आतापर्यंत आमचं असं समज होतं की गोस्वामी आणि मोठे त्यांना जे वाटतात बरे चांगले छान मुलं किंवा ते बघत असतील कुठे, त्यांना बोलवून घेत असतील किंवा त्यांना हे करत असतील. ऑडिशन हे मी पहिल्यांदा ऐकतोय. ऑडिशनच होती ती. सो मी जे म्हटलं ना की अफलातूनची एक लिंक मला हास्य जत्रा देऊन गेली. तर अफलातूनला जे चॅनल पर्सन होते
गणेश सागडे, तेच सोनी मराठीला होते. हो, तर ते म्हणले तर ते म्हणाले की चॅनल क्रिएटिव्ह, तर ते म्हणाले की ही 2 पोरं आहेत अफलातून मधली, मी आणि इंद्रजित मोरे म्हणून. ओके. जो माय ब्लू बॅकपॅक तुम्हाला माहिती असेल, भाटुपासोबत त्याने बरंच काम केलंय, भाडीपासोबत काम केलंय आणि आता त्याचं पुस्तकही आलंय स्वतःचं. तर आम्हाला दोघांना बोलवलं, तर आमचं ॲव्हरेज वय झालं 19, कारण तो 17 मी 21. ते म्हणले खूप लहान आहे. तेव्हा सगळे मोठे मोठेच होते, प्रसाद दा, नमा वगैरे, समीर दादा, विशाखा. हा दुसरा तिसरा त्यांचं पहिला सीझन, पहिला सोनी मराठी सुरू झालं तेव्हा. हा, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॅप्टन होते आणि त्यांच्या टीम्स होत्या. बरोबर. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक ते सगळं होतं. तर तेव्हा सगळे मोठे लोक होते, त्यामध्ये म्हणले बघू आपण नंतर बोलवूया. आणि तेव्हा नमापशाची स्क्रिप्ट आम्हाला वाचायला दिलेली. मी आता खूप कॅज्युअली नमापशाचं बोलून गेले. ठीक आहे. नमादे आणि पशारादा. तर प्रेक्षकांना माहिती असण्यासाठी नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांची एक खूप मस्त स्किट केलंय त्यांनी, ते पहिल्या सीझनचं. पावसात उभे आहेत ते आणि ती छळतेय त्याला आणि तो इरिटेट होतोय. तर ते आम्ही केलं. तर सर म्हणले छान करते असता, पण बोलवूया. 2019 मध्ये मी जॉईन झाले हास्य जत्रेला. तर या वर्षभरात मी थेस्पो केलं, मी पुण्यामध्ये नाटक केलं, मग त्याचे प्रयोग लावणं, मग ते फेस्टिवलला पाठवायचं वगैरे, या सगळ्या सर्कलमध्ये मी तेव्हा होते. पण तेव्हा मुंबईत येत नव्हतीस ऑडिशन वगैरे किंवा कुठल्या सिनेमाची, सिरियलची? कारण सिरियल ऑफर होतात मोस्टली. असं तुला आलंच नाही काही का? तू स्वतःहून प्रयत्न नाही केलेस? नाही, मला सिरियल मध्ये स्वतःहून प्रयत्न नव्हते करायचे. पण तू एखाद दुसरी काहीतरी सिरियल केली आहे. पण ते हास्य जत्रेच्या आधी आहे की नंतर? नंतर आहे. एक सिरियल केली आहे मी. पण तुला असं वाटत नव्हतं की मुंबईत यावं, आपण ऑडिशन्स द्याव्या, सिनेमासाठी प्रयत्न करावे, नाटकासाठी प्रयत्न करावे? तू पुण्यात नाटक करण्यात समाधानी होतीस? म्हणजे तुला हास्य जत्राची ऑडिशन फेल झाले याचंही दुःख नव्हतं काही? नाही, मला NSDचं फेल झाल्याचं दुःख खूप होतं. तेव्हा ते सुरूच होतं ते. हा, म्हणजे मी वर्षभर मी या ह्याच्यात होते की माझ्यात काय नाहीये की मी सिलेक्ट नाही झाले. कारण मी वर्कशॉपला गेले, मी खूप मला चांगले रिस्पॉन्सेस आले. जजिंग पॅनलवरती जे कोणी होते, मनोज जोशी वगैरे होते तिकडे, सगळ्यांची मैत्री झाली, गप्पा झाल्या. बहुत अच्छा काम करते हो बेटा, आपको कोई जरूरत नाही NSD की वगैरे असं बिसं म्हणाले. तर मला वाटलं की होईलच माझं, म्हणजे जिंकलंय मी, एस. सगळ्या त्यांच्या एक्सरसाइजेसमध्ये पुढे थांबून करून दाखवणं, असं सगळं मी भपावगिरी केली तिकडे. किंवा खरंच खूप मनापासून मी जीव ओतून ते 6 दिवस सगळे राऊंड्स क्लिअर केले. पण नाही, समहाऊ 10 सीट्स का 13 सीट्स आहेत पूर्ण भारतातून आणि 3 शाखांमध्ये. आणि माझं नाव असं वेटिंग लिस्टवर दुसरं वगैरे होतं. तर मला ते खूप वाईट वाटलं की काय नाहीये माझ्यात, की मी नाही आहे इथे. आणि ह्या एका गोष्टीला मी वर्षभर शोधत राहिले, काय नाहीये माझ्यात. तर काय आहे हे माझं बाजूला राहिलं होतं. पण मग मुंबई ही कधी आली आयुष्यात? मुंबई कधी आली? किंवा तो ते असतं ना, म्हणजे जो स्ट्रगलर. आय वॉज अगेन्स्ट की सगळेच मुंबईत शिफ्ट होतात, मला नाही शिफ्ट व्हायचं. काय फार कमी लोक असं म्हणत असतील, येत असतात लोक. हा, पण पुण्यातले बरेच लोक असे आहेत की जे येऊन जाऊन करण्यात कम्फर्टेबल आहेत. दे डोंट वॉन्ट टू शिफ्ट. मला पण कधी असं. पण म्हणजे हा स्ट्रगल कधीपासून सुरू झाला की नागरी निवारामध्ये कुठे रेंटवरती घर आहे का, 7 बंगला 4 बंगलामध्ये कुठे रेंटवरती घर आहे का, कोणाबरोबर मी राहू शकते का वगैरे, ही सगळी सुरुवात कधीपासून झाली? कारण तिथेच खरं ऍक्टर होण्याची पहिली प्रोसेस ती असते की घर मिळवणे. माझी ती पहिली प्रोसेस नव्हती, माझी ती खूप नंतर प्रोसेस होती, नंतरची. सगळ्यात आधी असं झालं की नाटक मिळालं मोठे गोस्वामींचं. त्यांनी हास्य जत्रेत घेतलं नाही, पण त्यांनी मला लक्षात ठेवून रिप्लेसमेंटसाठी फोन केला की आमच्या हिचं प्रकरण नाटकामध्ये 100 प्रयोग झालेत, रिप्लेसमेंट करशील का वगैरे. तर म्हटलं वाह, नाटक करायला पैसे मिळणार आहेत, उत्तम, चालेल. असं करून मी हो म्हणाले त्यांना. आणि तेव्हा जरा असंही झालं की आमच्या ग्रुपमध्ये आय वॉज द वन हू वॉज लिडिंग आणि मीच चालले होते सोडून की आता मी नाही आहे एवढ्या तारखांना. आणि खूप प्रयोग लागायचे त्या नाटकाचे, तर दौरे व्हायचे, हे व्हायचे. तर तेव्हा मग पुणे मुंबई असं सुरू झालं. आणि तेव्हा मला भार्गवीताई म्हणायची की मग आता कधी शिफ्ट होशील, मग आता कसं. तर मला असं की मला नाही शिफ्ट व्हायचं. किंवा प्रसिद्धी किशोर होती त्या नाटकात, जिला मी रिप्लेस करत होते. तर तिला सिरियल मिळाल्यामुळे ती नाटक सोडत होती.
म्हणजे की बऱ्याचदा होतं किंवा कुठल्या इतर कमिटमेंट्समुळे की 100 प्रयोग झाले, आता वेगळी कामं करायची आहेत. त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये. तर मला असं तेव्हा हे वाटायचं की मी नाटकच, म्हणजे मला नको हे सिरियलचं विश्व वगैरे, मी नाटक आणि हे त्या सगळ्या खूप झोनमध्ये होते मी, की पाप आहे नाटक सोडून दुसरी कामं बापरे. घेणं. हा, असं एक उगाच वाटायचं की आपण प्रतारणा करतोय थिएटरशी वगैरे. मग नंतर थोडीशी अक्कल आली आणि असं हे फार होते. पण हा पुण्यात एक निवांतपणा असतो ना, की मला हा निवांतपणा असतो. बरं, ते स्कूटी बिट्टी लावली कुठे आपल्याला ती नाही, माझ्यात नाही येतो. ठीक आहे, पण तरी पण मुंबईत आल्यानंतर एक वेगळेपणा असतोच ना, की ए थांब, मला आधीच्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ दे. मला वाटतं संपलं असेल ते. तर ऍक्च्युअल 2023 नाही 2021ला मी नागरी निवारामध्ये घर शोधलं. अच्छा. हॅलो, मला महिन्याभरासाठी राहायला घर हवंय. माझं फुलणीचं शूट होतं, तर महिनाभरच राहायचं होतं मला. आणि त्याच्यानंतर परत पुणे, कारण पुढची काही कामांची शाश्वती नाही. इथे राहून उगाच खर्च करत राहा जगण्यावरती, कशाला. तिथनं आपण कामं तेव्हा बघू. हा, शूट येईल तेव्हा मुंबईत येत राहू. आणि तेव्हा झालेलं की फुलणीसाठी मी हास्य जत्रेतनं गॅप घेतलेला, त्यामुळे तेही शूट नव्हतं. नाहीतर आधी मी तेही येऊन जाऊन करायचंय. अच्छा, म्हणजे हास्यजत्रा करत असताना तू जेव्हा 2 दिवस का 3 दिवस जे काही शूट 2 दिवस एक रिहर्सल असते आणि एक तर रिहर्सल डेला सकाळी शिवनेरीत बसून इथे यायचं. वा. 10:30-11 पर्यंत बोरिवलीला पोहोचायचं. मग बस रिक्षा जे काही त्याच्याने मीरा रोड. मग ती जी रात्र असायची रिहर्सल डे आणि शूट डेच्या मधली, तेव्हा मी वनिताकडे राहा, नमाताईकडे राहा, मग मी शिवाली निमिष आम्ही एकत्र कुठेतरी राहतोय, असं एक आसरा शोधत फिरायचो. आणि घर खांद्यावर असायचं. निमिष पण मला वाटतं काहीतरी कल्याणला राहतो, शिवाली तर तिकडे अंबरनाथला राहते आणि मीरा रोडला शूटिंग, म्हणून तुम्ही एकत्र अशा. सो असे ते तर बने वगैरे असे सगळे आम्ही कुठेतरी आसरा शोधत असायचो, आज ह्याच्याकडे त्याच्याकडे. तेव्हा वनीचं पण असं काही स्वतःचं घर नव्हतं. तर मग शूट झालं की दुसऱ्या दिवशी पहाटेची ट्रेन किंवा मग रात्री उशिरा संपत. हा, रात्री उशिरा संपायचं. किंवा काय मी करायचे, ट्रेनच आठवते, तर ती एक रात्र कुठेतरी राहायचं. किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॅव्हल्स किंवा शिवनेरी परत एकदा, असं करून एक 3 दिवस माझे त्याच्यात जायचे. पण हे मुंबईत आल्यानंतरच असतं, कारण मी म्हणून म्हटलं निवांतपणा असतो एक पुण्यामध्ये, आम्हाला वाटतो. तुम्हाला नसेल वाटत, आम्हाला वाटतो. नाही, आहे पुण्यात निवांतपणा. पण तो तुम्हाला अशी दगदग वाटते का ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, किंवा ट्रॅफिक तर पुण्यात पण आहे, पण आता पण आधी नव्हतं. हा, पण हे रिक्षा बस पकडा, मग इकडून तिकडे जा, मग ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला 2-2 तास लागतात ट्रॅफिकमुळे. आणि हा सगळा जो एक वेग आला, तो वेग होता तुझ्यात की आता आला? तो वेग माझ्यात होता. त्यामुळे मी मुंबईला जास्त पटकन ॲक्लिमेटाइज झाले. म्हणजे पुण्यातला निवांतपणा कधी माझ्यात नव्हता तेवढा, की एक आज काय करायचं वगैरे असं काही, किंवा जाऊन गप्पा टाकत बसलोय असं नाही. काहीतरी कामासाठीच भेट. तुझा स्वभाव नाहीये तसा? माझा स्वभाव नाहीये तसा. माझं फार वर्कहोलिक नेचर आहे. तर मला असं काम झालंय तर चला, तर घरी चला. तर फार मी गप्पांमध्ये मी आत्ता जरा रमायला लागले. नाहीतर नाटकाच्या प्रोसेस दरम्यान ज्या गप्पा व्हायच्या तेवढंच, पण तेही फार किस्से ऐकण्यात मी रमले वगैरे. मला असं कधीच मजा नाही यायची की काम करूया काहीतरी, तर आय विल हॅव फन. त्यामुळे मुंबईतला हा वेग वगैरे मला तो खूप आवडायचा. आणि मला लोकलचा प्रवास खूप आवडायचा. मला ते शोधणं की इथून कुठली बस कुठे जाते, ओके मग किती वेळ आहे, मग चालतच जाते मी वगैरे. मग चालता चालता दुकानं बघणे, ओ मुली इथे कसे कपडे घालतात, अच्छा इकडे किती, म्हणजे 10 पावलं चालले तरी 22 कॅरेक्टर्स आहेत आजूबाजूला. तर हे सगळं मला खूप आवडलं आणि मी आय फेल इन लव्ह विथ मुंबई. पण वेगळं काय वाटतं पुण्यापेक्षा मुंबईत? आहे बरंच वेगळं. वेग जे तू म्हणालास, वेग खूप आहे. माणसं खूप स्वप्न बाळगून आहेत. पुण्यात अशी लांबची स्वप्न आहेत की हो करू अशी वाली, पण मुंबईत पॅशनेट लोक आहेत. आणि हे शहर कधी झोपत नाही आपण जे म्हणतो, तर ते मी ॲक्च्युली एक्सपिरियन्स केलं सुरुवातीच्या काळामध्ये, की खरंच कधीच झोपत नाही. हे कोणीतरी जागं असतंच या शहरात. कसं फंक्शन करते यार ही मुंबई. आणि इतकी देवाणघेवाण आहे ना मुंबईमध्ये, पैशांची असेल किंवा वस्तूंची असेल,
इतकं गिव्हिंग रिसिव्हिंग शेअरिंग आहे सगळ्या लोकांमध्ये, कळत न कळत की सगळे डिपेंडेंट आहेत एकमेकांवर. आणि मुंबई कोणालाच उपाशी नाही ठेवत, ती काही ना काहीतरी तुम्हाला देत राहते. तुम्हाला फक्त ते मिळवायची धमक पाहिजे. तर ही गोष्ट मला जाणवली आणि खूप मला मुंबई किती ट्रॅफिक असू दे, धूळ असू दे, पोल्युशन असू दे, मला माहिती आहे बाहेरच्या लोकांमुळे मुंबईवर खूप प्रेशर येतं. तेच मी जेवढं काही देऊ शकतो आपण या शहराला तेवढं देण्याचा प्रयत्न करूया. लेस पोल्युशन, लेस वॉटर वेस्टेज, लेस गार्बेज, जे काही आपण करू शकतो. पण या मुंबईवर माझं प्रेम आहे, ती कशीही असली तरी ती मला आवडते. पण तू हास्य जत्रेमध्ये कधी 2019 म्हणालीस, 2019ला तू हास्य जत्रेमध्ये आलीस. आसपास पण तुझ्या असलेले सहकलाकार हे पक्के मुंबईकर होते. हो, आणि आहेतच ते. हो. आणि त्यांनी सामावून घेतलंय तसं की ते तसेच वागत असतील. तुला सुरुवातीला त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करावं लागलं? त्यांच्याबरोबर कसं, म्हणजे तू नवीन होतीस त्यांच्यामध्ये, कदाचित पहिल्यांदाच काम करत असेल प्रत्येकाबरोबर, एखाद दुसऱ्या वेळा पहिल्यांदा सगळ्यांबरोबर काम करत होते. ही माणसं तुला कशी, म्हणजे तू कशी त्यांच्यामध्ये म्हणजे गेलीस कशी त्यांच्यामध्ये? नाही, मला खूप असं आउटसाइडरचा फील यायचा आहे की अरे वेगळेच आहे ते, यांच्या जाणीवच वेगळ्या आहेत. हे पटकन हसतात यार, मला असं येत नाही पटकन हसता. आपण का हसत नाही एखादी गोष्ट बघताना पटकन? तर ती असं ते इन्स्टिंक्ट्स वेगळे आहेत, एक रॅपो वेगळा आहे, विनोद वेगळे आहेत, बोलण्याचे विषय वेगळे आहेत. तर हे सगळं हळूहळू कळायला लागलं. आणि माझ्यात अशी काही विनोद बुद्धी ठासून भरलेली नव्हती. आत्ता अनुभवामुळे थोडीफार वाटते की हा थोडीफार विनोद बुद्धी आहे. पण तेव्हा मला असं वाटायचं की विनोद नाही होणार सर माझ्याकडनं. किंवा मी सरांना सांगितलेलं, सर हे लाऊड ऍक्टिंग मला नाही येत ते. आणि सर मला हे बोलायचे अनेकदा की तो पुण्याचा प्रायोगिक अभिनय पुण्यात ठेवून यायचा, इथे कन्व्हिक्शन पाहिजे दिले ना त्यांनी तसं व्यवस्थित की सटल आणि म्हणजे हे करताच येत नाहीये, एवढंच करता येतं असं खूप मला अडकायला व्हायचं. तर ऍक्टिंग स्टाईल पासून फरक होता. तुझ्यात आहे हेच तुला माहित नव्हतं? हो, हेच मला माहित नव्हतं. तोपर्यंत तुला असं वाटायचं की तू जो अभिनय करतेस तोच तुला करता येतो. हा, करेक्ट. ह्याचं कारण तुला कधी कधी असं वाटतं का की म्हणजे तू शिक्षणच घेतलेलं नाही अभिनयाचं, किंवा तू शिकत गेलीस ना, किंवा इतरांचं बघत गेलीस. करेक्ट. तुला असं आता वाटतं का की ठीक आहे आता एक वेगळा क्लास आहे, मोठे गोस्वामी एक वेगळा क्लास आहे, पण मला असं वाटतं की तुझा पहिला क्लास असं म्हणायला गेलं तर मोठे गोस्वामी. कारण तोपर्यंत तू एक तर स्वतःच नाटक बसवत होतीस किंवा तुम्ही स्वतः नाटक करत होता, किंवा पुण्यामध्ये ज्यांच्यासोबत मी नाटक केलं ते. पण ते इतकं सिरियसली नाही ना, पण खूप सेल्फ लर्निंग मध्येच होतं सगळं. पण तुला असं आता वाटतं का की मला एक रितसर शिक्षण घेतलं पाहिजे होतं, किंवा काहीतरी तर मला 2 वर्ष 3 वर्षाचा एक रितसर शिक्षण ललित कला केंद्रात तरी जायला पाहिजे होतं, असं वाटतं आता? नाही, मला फक्त NSDत जायचं होतं, नाहीतर मला कुठेच जायचं नव्हतं. म्हणजे FTI पण नाही, कारण मला कॅमेरा नव्हता शिकायचा, मला थिएटर शिकायचं होतं. रतन थियम पासून एक कोण कसं नाटक करताय आणि कशा पद्धतीची नाटकं होत आहेत. मग भारंगमला माझं नाटक गेलं होतं, भारंगम बघायला मी जायचंय वगैरे. असं सगळं मी त्या सगळ्या वर्तुळात होते की मला नाटक करायचंय आणि वेगळं नाटक करायचंय, किंवा नाटकात जे झालं नाही ते करायचंय वगैरे, ह्या सगळ्या मी झोनमध्ये होते. तर मला असं वाटायचं की काम करता करता शिकता येतं, किंवा शिकून मग काम करता येतं. आता एवढा सेल्फ लर्निंगचा सगळा प्रवास झाला होता इंजिनिअरिंगच्या वेळेस. तर तेव्हा असं वाटायचं की मला असं त्या शिक्षणासाठी वेगळा वेळ नाही द्यायचा, काम करत करत मी शिकू शकेन, हा कॉन्फिडन्स होता स्वतःवर की हा तुम्ही सांगा मला, मी ते करेन, मी सरेंडर आहे, जसं तुम्ही करून घ्याल का मी करायला तयार आहे. ही इच्छा होती माझी. त्यामुळे असं नाही झालं की मला करायचं नाही पण करावं लागतंय, असं कधीच नाही झालं. ते करता येत नव्हतं किंवा ते कसं करायचं हे सापडत नव्हतं, पण करायचं होतं, वेगवेगळी कामं करायची होती. सो आत्ताही काय म्हणता येईल, वेगळ्या शैलीत काम करायचं झालं तर मला कष्ट पडतील, पण मला ते करायला आवडेल आणि ते शिकायला आवडेल. तर शिकण्याची वृत्ती असल्यामुळे मला वेगळं शिक्षण घ्यायची गरज अशी वाटली नाही. आणि शेवटी काय आहे, त्यांचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे, ती पुस्तकं लायब्ररीत आहेत, ती दुकानांमध्ये आहेत, घ्या, वाचा आणि शिका. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं अर्निंग थांबवून 2 वर्ष इन्व्हेस्ट करणं हे मला तेव्हा फारसं गरजेचं वाटलं नाही. म्हणजे हे मी
आता ज्या दिवशी मी काम करत नाही त्या दिवशी काय करते, अभ्यास कर. सो जे तू ललितमध्ये असताना जे केलं असतंस, जे NSD मध्ये असताना केलं असतंस, ते तू आत्ता का नाही करतेस, हा प्रश्न जर स्वतःला पाडून घेतला तर कुठेच आपलं अडत नाही. पण मला असं वाटतं की हास्य जत्रा हे तुझ्यासाठी एक ललित कला केंद्र किंवा NSD असू शकतं. याचं कारण सांगतो, कारण की त्यामधला फक्त मोठे गोस्वामी नाहीत, तर त्यामधला प्रत्येक कलाकार हा नाटक करणार आहे पहिला. म्हणजे प्रभाकर मोरे इतकी वर्ष नाटक करतात हे लोकांना माहित नव्हतं. ते हास्य जत्रेमुळे फेमस झाल्यानंतर लोकांना प्रभाकर मोरे कळायला लागले. किंवा दत्तू मोरेला लोकांना असं वाटलं की अरे इतका छान अभिनय करतो. दत्तू मोरे त्याच्या आधी इतकं थिएटर करत होता, बने थिएटर करत होता. मी मोठी नावं घेत नाही कारण ते लोकांना माहिती आहे, पण ह्यांची अभिनय करण्याची, कारण हे रंगभूमीचा अभिनय आहे त्यांचा. किंवा रमेश आणि हे सुद्धा कोकणात आले, त्यांचे DBJ कॉलेजला त्यांनी केलेले जे काही एकांकिका आहेत त्या अप्रतिम आहेत, ज्या आम्ही स्वतः इथे बघितलेल्या आहेत. हे नंतर कळलंय लोकांना की अरे बापरे हे. तर तुला हे पण एक स्कूल होते वेगवेगळे, कारण की त्यांचा अभिनय हा पूर्णपणे इथल्या रंगभूमीवरती बेस्ड आहे. तर ते बघून पण शिकणं आपोआप हे वेगळं होतं, कारण त्यांचा एक उत्साह वेगळा असतो, एनर्जी वेगळी असते. ऍब्सोल्युटली राईट. रादर मला असं वाटतं की ललित किंवा NSD किंवा कुठलंही स्कूलिंग फॉर दॅट मॅटर हे बेसिकली तुम्हाला एक आयसोलेटेड वातावरण प्रोव्हाइड करतं, जिथे तुमच्यावरती कसलंही प्रेशर नाही, फक्त तुम्हाला शिकायचंय आणि एक्सप्लोअर करायचंय. पण त्याच्यात सेल्फ लर्निंग हा भाग पण असतोच. म्हणजे कोणीतरी शिकवायला असतं ही मदत आहे, पण त्याच्यात तुम्हाला पण स्वतःचं काहीतरी शोधायचं असतंच किंवा सापडतंच ऍट दी एंड ऑफ दॅट शिक्षण. तर ते आयसोलेशन सोडलं तर स्वतःच्या शिस्तीमधनं तुम्ही ते सगळं अचीव्ह करूच शकता. तसं वातावरण तुम्हाला मिळेलच असं नाही, पोषक वातावरण त्या शिक्षणासाठी. एवढाच काय तो फरक मेजरली असं मला वाटतं. तर रियाज झाला हास्य जत्रेमध्ये की एक सतत त्याच्यातनं आपण जेव्हा जातो तेव्हा आपला रियाज होत राहतो. तर अभिनयाचा रियाज झाला या सगळ्या वर्षांमध्ये, आणि त्यामुळे ते जास्त बेनिफिशियल ठरलं. आणि जसं तू म्हणलास की खूप फरक जाणवायचा ऍक्टिंग स्टाईल्समध्ये, की शपथ हे असं पंच डिलिव्हर करणं किंवा माहीतच नाही. मी अजून सोपं करून सांगतो की मुंबईतला किंवा मुंबई ठाणा इकडची जी कलाकार मंडळी आहेत, म्हणजे सध्याची 10 वर्षांमध्ये आलेली, ही थोडीशी स्लॅपस्टिक कॉमेडीकडे जास्त हे करणारी आहेत, कारण की ती एकांकिकेतली गरज झाली आजकालच्या एकांकिका स्पर्धांमधली. गिमिक करणं किंवा उड्या मारणं किंवा, तर ती सगळी त्या लोकांमध्ये इतकी ठासून भरलेली आहे, जे तुला फार वेगळं वाटलं असेल कदाचित, कारण तू ते तसं केलेलं नव्हतं. म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. आणि माझा कल फार वाचिक वरती किंवा काय लिहिलंय ते ऐकणं ह्याच्यावरती होता. तर परफॉर्मन्स वरती एखादं हे मारून नेणं ही कॉन्सेप्टच माझ्या गावी नव्हती. तर त्यामुळे ते कसं करतायत यार हे, किंवा ह्यांची एनर्जी कसली वगैरे, ती एनर्जीच माझ्यात नव्हती. ती हळूहळू आली. किंवा काहीतरी मला चिडवायचं हे वनिता गौऱ्या सुरुवातीला वगैरे, ते आता मला आठवत नाही, पण याच गोष्टीवरनं की हा तुला तर हे नाहीच ना आवडणार वगैरे असं, अशा पद्धतीने. पण आय वॉज एक्सपोज टू अनदर वर्ल्ड आणि आय वॉज ओपन टू इट. म्हणजे मला ते हे नको असं नव्हतं की काय तुमचा अनुभव मला सांगा, अच्छा तुम्ही हे केलंय, ओ भारी नाईस. तर हे मला सगळं ऐकायचं असतं. त्यांच्या खूप गोष्टी ऐकायचे, त्यांचे किस्से ऐकायचे, त्यांच्या एकांकिकांमध्ये त्यांनी कसं प्रोसेस केली, काय एक दिग्दर्शकांची आणि एक वेगळी काय म्हणता येईल परंपरा आहे बऱ्याच कॉलेजेसना. पुण्यामध्ये फार नाही आहे, ते आहे पण एवढं नाही आहे जेवढं मुंबईत आहे. पुण्यामध्ये खूप स्वतः दिग्दर्शक लेखक असे तयार होतात की नाही नाही मी लिहिणार, मी करणार, असे खूप आहेत. तर मुंबईत बरेच सिनियर्स येऊन बसवणं किंवा हे सगळं मुंबईत जास्त दिसलं, तर ते कळलं. मुंबईत स्पर्धात्मक जास्त आहे, म्हणून मला चांगलं करायचं तर मला या माणसाला आणलंच पाहिजे. खूप स्पर्धा आहे. तर स्पर्धेचं वातावरण पण मी अनुभवत होते पहिल्यांदा. पण ह्या सगळ्यांना आता एवढ्या वर्षानंतर जेव्हा मी बाहेर काम करायला जाते तेव्हा माझ्याकडे 22 आर्टिस्टचं सेट ऑफ रिॲक्शन्स, सेट ऑफ अभिनय, सेट ऑफ शैली हे माझ्याकडे आहे. म्हणजे आता मला सपोज स्वतःच्या स्टँडअपमध्ये काहीतरी करायचं आहे तर त्याच्या विनोद निर्मितीसाठी माझ्याकडे एवढा अनुभव किंवा साठा आहे. त्यात गोस्वामी सरांचे संस्कार आहेत. सो मला हे तरी कळेल की हे नाही वर्क होते किंवा हे वर्क नाही होणार, हे होईल, हे करून बघू, ह्याच्या एवढं करण्यासाठी तरी माझ्याकडे काहीतरी साठा आहे. तो नव्हताच माझ्याकडे जेव्हा मी मुंबईत आले किंवा हास्य जत्रेत आले काम करायला.
माझ्याकडे अभिनय होता फक्त, पण विनोद निर्मितीचं माझ्याकडे काहीच आकलन नव्हतं. सो ते खूप इथून मिळालंय सगळं, हास्यरत्नच मिळालंय सगळं. पण काय होतं, मला पुढचा प्रश्न मला त्याच्यासाठीच विचारायचा आहे की हास्य जत्रा फेमस आहे, हास्य जत्रा फार यशस्वी आहे, त्याच्यातला प्रत्येक कलाकार हा यशस्वी आहे, यशस्वी झाला आहे किंवा तो फेमस झाला आहे, तो सेलिब्रिटी स्टेटस आला आहे त्याला. पण आपल्याकडे गणित काय माहिती आहे का की तुमचा सिनेमा किंवा नाटक किंवा सिरियल चालणं म्हणजे तुम्ही यशस्वी. शोकांतिका आहे ती. पण एखादा म्हणजे चांगला सिनेमा कधी कधी पडतो, पण त्याच्यात काम चांगलं केलेलं असतं. मला कधी कधी तुझ्या करिअरकडे बघताना असं जाणवतं किंवा त्याच्यावरती आपण आलेख जर काढला तर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडलं तर तू जी नाटकं केली आहेस किंवा सिनेमे केलेस ते त्या अर्थाने तितके चाललेले नाही आहेत. ह्या गोष्टीचं गणित तू कधी विचार केलास का? तुला नाही करायचा त्याचा विचार. म्हणजे मी असं नाही म्हणत की तू त्याच्यात काम वाईट केलं असेल, पण त्याचे काही फार असे उल्लेख झालेले नाहीयेत किंवा ते खूप चाललेत सिनेमे, उत्तम असतील, कॉन्टेंट वाईज चांगले असतील, पण ते चालले नाहीत सिनेमे. फुलराणीकडनं खूप अपेक्षा होत्या पण तो सिनेमा लोकांनी नाही पाहिला. ह्याचा विचार तू कधी करतेस की आपण जे निवडतोय ते चुकतंय का आपण जे निवडतो ते बरोबर आहे, लोकच बघायला येत नाही? करिअरच्या सुरुवातीला मला वाटतं हा विचार नसतो की लोक बघायला येतील का. तेव्हा हा विचार असतो की मला ही संधी मिळते आणि मी खूप ऑपॉर्च्युनिस्टिक पर्सन आहे. मला जिथे संधी दिसते तिथे मी घुसते. मला ओके, मला ही संधी मिळते, ह्याचा मी कसा स्वतःला फायदा करून घेऊ, या संधीचं कसं सोनं करता येईल ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. मुळात मी स्वतःला एवढं महत्त्वाचं समजलंच नाही आजपर्यंत की अरे बापरे माझा सिनेमा चालत नाहीये, माझा सिनेमा. अगं पण तुला निर्माते तेवढं महत्त्वाचं समजतात म्हणून तर तुला त्या सिनेमात किंवा नाटकात घेतात. आता हा विचार येतोय जेव्हा काही सिनेमांचा अनुभव पाठीशी आहे. पण फुलराणीला आय वॉज अ न्यूबी, माझी पहिली फिल्म होती लीड म्हणून, तर त्याचं प्रेशरच मी घेतलं नव्हतं की हा सिनेमा चालेल नाही चालेल. मला यात चांगलं काम करायचं आहे एवढंच मला माहिती होतं आणि एवढंच माझ्या ध्यानीमनी होतं की अच्छा हा सीन कसा, तो सीन कसा, ओके प्रमोशनला मग कसं प्रेझेंट व्हायचं आहे, ह्या सगळ्या अभ्यासात मी होते. नंतर सिनेमे निवडताना असं झालं की आता संधीपेक्षा प्रोजेक्ट काय आहे ते महत्त्वाचं आहे. सिनेमा मिळतोय लीड म्हणून तो घ्यायचा हा निकष आता बास, ओके आहे, आता चांगला सिनेमा करूया. पण तुला थेट प्रश्न विचारतो, वाईट वाटेल, तुला राग येऊ शकतो, तुला थेट प्रश्न विचारतो आणि मला महाराष्ट्रातली हास्यजत्रातल्या सगळ्या कलाकारांना हा प्रश्न कधी कधी भेटतील किंवा मुलाखती दरम्यान भेटतील त्यांना विचारेल. अर्धे अधिक निर्माते तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करता आणि फेम आहे तुम्हाला म्हणून सुद्धा तुमची निवड करतात का, असं तुम्हाला त्यांच्या भेटी दरम्यान जाणवतं का? वाईट्स असतात ना. हो. पण मग तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही त्यांना हे सुनवत नाहीत की तुम्ही मला अभिनेत्री किंवा नटी म्हणून तुम्ही विचार करताय की तुम्ही ते फेम आणि माझं इंस्टाग्रामवरचं अकाउंट. इट्स व्हेरी इझी, यू जस्ट से नो. नाही म्हणण्याचा पर्याय तुमच्याकडे आहेच, त्यांना सुनवायची काहीच गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की ते खूप इनोसेंटली तुम्हाला विचारतात कारण त्यांना त्यांचा सिनेमा चालवायचा आहे, त्यांना 2 चेहरे घ्यायचे आणि त्यांचं प्रेम आहे तुमच्यावरती की त्यांना तुम्ही आवडता कलाकार म्हणून त्यांना घ्यायचा सिनेमात. आणि असं कोणीच नाही की जे फक्त फेम बघून घेतं, कारण आमच्याकडचे सगळेच चांगले कलाकार आहेत. सो एव्हरीवन इज टॅलेंटेड, टॅलेंटला बघूनच कास्टिंग करतात आणि फेस व्हॅल्यू मिळाली आहे अनायसे तर त्याचा ते एनकॅश करण्याचा प्रोड्युसर्सचा प्रयत्न असतोच, जे काही चुकीचं आहे असं मला वाटतं. पण याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी पण होते ना की म्हणजे असं नाही की सगळे काही वाईट कलाकार असं माझं म्हणणं नाहीये, पण कधी कधी काय होतं की नाटक किंवा सिनेमा हा इतका सिरियसली करण्यासारखा जॉब आहे की कधी कधी आत्ता म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सिरियलमध्ये हिट झालेत चेहरे किंवा एखाद्या रियालिटी शोमध्ये हिट झालेत आणि त्यांना प्रचंड फॉलोअर आहे म्हणून ते काय उत्तम अभिनेतेच असतील असं काही गॅरंटी नाही आहे. बरोबर. तर अशा लोकांना जेव्हा लीड रोलमध्ये घेतलं जातं आणि मग ते नाटक पडतं किंवा त्या नाटक चालत नाही, हे जे काही गोष्टी घडतात हे तर तुम्हाला तुमच्यासारखे सिरियस काम करणाऱ्या लोकांना हे पटतं का? म्हणजे आम्हाला ते प्रेक्षक म्हणून पटत नाही की अरे असं कसं विचार करतात, म्हणजे नाही बाबा मला तो नाही झेपला माणूस किंवा तो नाही अभिनेत्री झेपली. आम्हाला प्रेक्षक म्हणून विचार करायला जेवढा हक्क आहे तसं तुम्हाला नाही वाटत का कधी की असा विचार का करतात आपल्याबद्दल?
आपल्याबद्दल ॲज इन म्हणजे आपल्याबद्दल म्हणजे की कधी कधी म्हणजे जसं मी पहिल्याच प्रश्न तुला म्हटलं की निर्माते तसाच विचार करून येतात, अरे हिला फेम आहे किंवा याला फेम आहे. नाही, पण सगळे निर्माते असे नाही आहेत. पण अर्धे तर आहेत. पण माझ्या वाट्याला जे सिनेमे आले त्यातले म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या निर्मात्या किंवा दिग्दर्शकांचं असं म्हणणं होतं की तू चांगली अभिनेत्री आहेस आणि आम्हाला तुला कास्ट करायचं आहे. म्हणजे मी काय फुलराणीला माझ्याकडे काहीच फेम नव्हतं. तो रिलीज व्हायच्या आधी अचानक कोहली फॅमिली व्हायरल झालं आणि मला फेम आलं. पण जेव्हा मी शूट केला फुलराणी तेव्हा माझ्या टॅलेंटमुळे विश्वास जोशींनी कास्ट केलेलं. तर त्याच्या आधी पण जे काही सिनेमे मिळाले ते अभिनयामुळे मिळाले. तर मला वाटतं फेम इज अ बाय प्रोडक्ट की ओके ही चांगली अभिनेत्री पण आहे, ही आता वर्क पण होते, हिला पण कास्ट करू, असा विचार लोक करत असतील. पण कुठलेच दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर्स फक्त माझ्या फेममुळे मला कास्ट करतात असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे आय विल बी फॉर्च्युनेट, आय वुड से की आय एम फॉर्च्युनेट अबाउट दिस. पण तुझे प्रोजेक्ट चालले नाही तर तू विचार करतेस त्या गोष्टींचा आता सिरियसली की बाबा काय चुकलं असेल माझं किंवा या सिनेमाचंच मुळात काय चुकलं असेल किंवा या नाटकाचंच मुळात काय चुकलं असेल असं तू विचार करतेस? फारसा विचार नाही करत ऑनेस्टली. पण आता तुम्हाला जर त्याच्यात करिअर करायचं आहे ऑफकोर्स म्हणजे आता विचार करणं तर गरजेचं आहे. आता प्रमोशन्स खूप करूनही सिनेमा नाही पोहोचत किंवा नाही चालत, किंवा असं पण होतं की मोठे सिनेमे जे आपण म्हणतो मोठे मासे त्यांना जास्त शोज मिळतात किंवा ते सगळं शोज टायमिंग्सवर पण आहे. पहिल्या 3-4 दिवसात जर नाही तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला तर थिएटरवाले शोज काढतात. म्हणजे त्याच्यामध्ये ना हे चुकतायत हे बरोबर आहे असं बोट ठेवायला काही नाहीये. त्या अख्ख्या संस्थेमध्ये वर्क होणं हे नशीब आणि तुमच्या हातात आहे. तुम्ही खूप अप्रतिम सिनेमा बनवून पण नाही वर्क होऊ शकत, ते त्याचं नशीब आहे. त्याला काय खूप प्रमोशन केलं, चांगला सिनेमा आहे, तरी पण नाही तो इतका चालला, ह्याला काहीच म्हणजे आपण किती अनालिसिस करणार याच्यावरती आणि किती डोकं धरून बसणार. पण मग तू आगामी सिनेमा जो तुझा आता येतोय गाडी नंबर 1760, मग मी एक प्रेक्षक म्हणून तुला विचारतो की आता तू कसा विचार करतेस एक कलाकार म्हणून की हा सिनेमा तुझ्याकडे आला असेल गाडी नंबर 1760, जो कोणी निर्माते असतील दिग्दर्शक असतील त्यांनी तुला तो ऑफर केला असेल, आता तू बघतेस काय? स्क्रिप्ट. त्यातलं तुला असं काय असं वेगळं वाटलं रोल की हा मी कधीच केला नाहीये किंवा असा आलेला नाहीये? मला सगळ्यात महत्त्वाचं स्क्रिप्ट, की तुम्ही नरेशन वन लायनर ते सगळं ठीक आहे, पण मला स्क्रिप्ट महत्त्वाची आहे. मला डायलॉग्स हवेत लिहिलेले. ती स्क्रिप्ट वाचून मला निर्णय घ्यायचा असतो की मला हा सिनेमा करायचा आहे का नाही, हा रोल करायचा आहे का नाही. तर बरेच दिग्दर्शक किंवा लेखक नाराजही होतात यावर की पण नरेशन झालं ना देऊन तर स्क्रिप्ट देतो ना, कॉन्ट्रॅक्ट साईन करू. तुझं असं म्हणणं असतं की मला पूर्ण स्क्रिप्ट मिळाली पाहिजे, पूर्ण स्क्रिप्ट पाहिजे मग कॉन्ट्रॅक्ट. पण एखाद्या खूप मोठा दिग्दर्शक निर्माता त्याच्यासमोर असं बोलणं कधी कधी होतं ना. एखाद्या मांजरेकरांनी उद्या ऑफर केली आणि तुला म्हणाले स्क्रिप्ट पाहिजे, तर ते तुला वाटत नाही? मला नाही वाटत ते तुला स्क्रिप्ट देतील. ते काय काय देतील ती वेगळी गोष्ट. अजून त्यांनी मला विचारलं नाही व्हावं असं तुझ्या आयुष्यात, पण ते जेव्हा होईल तेव्हा बघू. पण आता तरी माझा हा आग्रह आणि हट्ट असतो की ॲटलिस्ट मला माझे सीन्स किंवा काय, आणि मी खूप पोलाइटली खूप लाडीगोडीनेही हे बोलू शकते, पण हा माझा पर्सनल हट्ट असतो की प्लीज प्लीज प्लीज. पण ह्याच्यात काय तुला वेगळं? हा, तर ह्याच्यामध्ये एकतर मी म्हणले की लीड आहे का ऑनेस्टली हा की सॉरी पण मी आता लीडच्या सिनेमांसाठी थांबले, तर बघूया आपण नेक्स्ट प्रोजेक्ट. तर जो डिरेक्टर होता योगीराज, तो म्हणला की ऐक प्लीज प्लीज एकदा तू फक्त ऐक गोष्ट, तुला त्याच्यानंतर नाही आवडली नको करूस, पण एकदा फक्त नरेशनला भेट. म्हणलं ओके चालेल. आणि त्याने फुल की मला चिनू म्हणून तूच दिसतीयस, मी जेव्हापासून लिहिलं नाही का तूच आहेस माझ्या डोक्यात वगैरे. म्हटलं ओके 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 भेटूया. तर नरेशन झालं वगैरे. आणि माझं असं आहे की मी ना फार रिॲक्ट होत नाही नरेशन, मी ते इमॅजिन करत असते. आवडतंय नाही आवडतंय काहीच कळत नाही असं होऊ शकतं माझ्याकडे बघून. तर संपलं नरेशन आणि तो म्हणला की तर असं आहे. म्हणलं ओके मी करते, डन, मला आवडलंय हे. आणि म्हणलं ओ अच्छा, मला वाटलं तू वेगळं बोलशील कारण तू काहीच रिॲक्ट होत नव्हतीस. म्हणलं नाही, मला आवडलंय. जे कोणी निर्माते दिग्दर्शक येऊन हिला नंतर नरेशन देणार आहेत त्यांनी हे समजून घ्या
की ही पोकर फेसने बसते नरेशनला आणि त्याच्यानंतर तिला आवडलं तर चांगली रिॲक्ट होते, नाही आवडलं तर काही नाही म्हणजे मी कळवते थोडं आता शूटिंगला लवकर घ्यायचं असं काही. पण त्यामुळे आय रिअली प्रेफर की मला माझी स्क्रिप्ट वाचायची असते. म्हणजे डिरेक्टर्सना नरेशन द्यायला आवडतं किंवा लेखकांना, आणि त्यांना ते तसंच द्यायचं असतं, विच इज नाईस आणि ते छान आहे. पण मला ते जरा स्वतः त्याच्यात शिरायचं असतं की लेट मी इमॅजिन द स्क्रिप्ट आणि मग आपण परत भेटून चर्चा करू. पण ठीक आहे. तर मला ते पात्र आणि ती कथा हे खूप आवडली आणि असं वाटलं की चांगला सिनेमा बनणार आहे हा, तर मला याचा भाग व्हायचा आहे. आणि असं नाही की अगदीच हे प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे, सगळीच एक 4-5 पात्र जी आहेत ती मुख्य आहेत आणि गोष्ट लीड आहे. तर कधी कधी चांगला सिनेमा वाट्याला येणं महत्त्वाचं असतं रॅदर दॅन लीड सिनेमा. तर मला असं वाटतं की हा तो आहे. हा आमचा सिनेमा आहे, हा माझ्या एकटीचा असा सिनेमा नाही आहे. पण हा चांगला सिनेमा आहे हे मी खूप ऑनेस्टली आणि गॅरंटी देऊन सांगू शकते. येस, आपण चांगलं काम केलं आहे आणि आपण एका चांगल्या सिनेमाचा भाग आहोत, हे सॅटिस्फॅक्शन मला या सिनेमाने दिलं आहे. आणि जेव्हा आम्ही प्रिव्ह्यू बघितला पहिला, मी आणि शुभंकर होतो तेव्हा, आमचं नाटकाच्या तालमी चालू होत्या, तर आम्ही म्हणली आम्ही येतो बघायला. तर तेव्हाच आम्ही खूप खुश झालो की वाह, जसं लिहिलं होतं तसं झालंय आणि सगळं जुळून आलंय. तर ना हा चांगला प्रमोट झाला पाहिजे, हा ना पोचला पाहिजे, हा वाया नाही गेला पाहिजे सिनेमा, ही आमची पहिली रिॲक्शन होती. तर तेच की, आणि ते पात्र पण असं आहे की एक टिपिकल बबली हिरोईन नाही आहे, थेट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ठासणारी आहे बॉयफ्रेंडची, वाटेल त्या परिस्थितीत मी तुला सपोर्ट करेन अशी नाही आहे. तर मला हा खरेपणा आवडला. आणि अशाच असतात मुली, म्हणजे सगळ्याच मुली काय बाबूशोना नसतात, खूप प्रॅक्टिकल आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचं स्वप्न बाळगून असणाऱ्या मुली खूप म्हणजे अशाच असतात आणि ग्रे शेड मधल्या असतात. तू जवळपास तशी आहेस? मी ऍब्सोल्युटली तशी आहे. हो 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 हो. तर ती ब्युटी पार्लरमध्ये काम करत असते, चिनू. आणि मला असं वाटतं की ब्युटी पार्लर मधल्या ज्या बायका असतात, ज्या उत्तम काम करतात, त्या खूप निष्ठुर असतात त्या, कारण की ते व्हावं लागतं त्यांना. हा, म्हणजे ती सगळी जी कामं असतात त्याच्याने समोरच्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे डॉक्टरांचं कसं आहे, इंजेक्शन देताना त्यांना काही वाटत नाही, दुखतंय हे काही नाही, इट्स जस्ट अनदर बॉडी. तर तसंच ह्या पण ट्रीट करतात सलून मधल्या मुली सगळ्या. आणि त्या मुली असतात मेनली, त्या अनमॅरिड असतात, त्यांना काहीतरी मिळवायचं असतं, त्यांचे कुठले तरी EMI चालू असतात, त्यांचा एक बॉयफ्रेंड असतोच ज्याचा फोन येत असतो सतत. तर हे सगळं मी खूप ऑब्झर्व केलं माझ्या सगळ्या वर्षांमध्ये. तर तो अनुभव कुठेतरी कामी येणार होता. आणि एक वेगळं पात्र आहे, खूप लोकी पात्र आहे, तर ते मला मजा वाटली करायला. शेवटचे 2-3 प्रश्न विचारतो, कारण की खूप सारं कळलंय तुझ्याबद्दल. पण आत्ताच्या म्हणजे आयुष्यामध्ये किंवा आत्ताच्या आसपासच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्यावरती कशी हे होत असते, मुळात कलाकारावरती हे होत असते की कलाकाराला एक सामाजिक भान असलं पाहिजे, कलाकाराने समोरचं जे काही त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. तुमच्यावर सतत टीका होत असते, कलाकार व्यक्तच होत नाहीत, समोरचं काही घडत असलं तरी व्यक्त होत नाही. मग तुझा टेक काय आहे आत्ताच्या हिंदी सक्ती विरोधातला? तुझा टेक काय, तुला काय वाटतं? तुला वाटतं का नाही वाटत? थेट प्रश्न आहे. अर्थात मला वाटतं, माझा सपोर्ट आहे, मला माझं मराठी भाषेवर प्रेम आहे. पण तुला का असं वाटतं? पण ते तर म्हणतंय, सरकार म्हणतं की हिंदी सक्ती नाही करत आहे आम्ही, हे हिंदी अनिवार्य आहे, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ. पण तरी तुला असं वाटतं की नाही मराठी असलं पाहिजे, मराठी पण असलं पाहिजे? मला असं वाटतं की मराठीमध्ये प्राथमिक शिक्षण होणं फार महत्त्वाचं आहे. मला उद्या पोरं झाल्यावर मी त्यांना मला त्यांना मराठीत शिकवावंसं वाटेल. कारण आपल्या मातृभाषेत जर कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या नाहीत तर ते आयुष्यभर क्लिअर होत नाहीत आणि त्या खूप उशिरा कळतात. तर लहानपणीचं शिक्षण असं कन्फ्युजनमध्ये आणि अर्धवट कळतंय अर्धवट नाही कळतंय अशात झालं तर बेसिक्समध्ये खूप प्रॉब्लेम आहे. मग जर तुमच्या घरात इंग्लिश बोललं जात आहे तर इंग्लिशमध्ये घ्या शिक्षण. पण जर घरात मराठी बोललं जात आहे, सगळे नातेवाईक मराठी आहेत, आपण सगळे मराठी बोलणारे आहोत, आणि जर तुम्हाला शिक्षणाचा आग्रह इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, तर त्या मुलाच्या शिक्षणाची वाट लागू शकते असं मला वाटतं. माझं शिक्षण मराठीत झालंय 10वी पर्यंत. 5वी ते 10वी मला सेमी इंग्लिश होतं, ज्याच्याने मी इंट्रोड्यूस झाले इंग्लिशला.
पण माझं इंग्लिश काही फार बरं नव्हतं. कॉन्व्हेंट मध्ये वगैरे नाही शिकलेलीस? मी खूप वाटते सगळ्यांना की मी कॉन्व्हेंटची आहे की काय, माझं इंग्लिश बघून किंवा बदल होतो माणसामध्ये. होतो पण तू मराठी मीडियमची असा प्रश्न पडतो. तर मला हे खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की मराठी मीडियमने माझ्या इंग्लिशचं काही नुकसान केलं नाही. मी इंग्लिश मीडियमच्या मुलांपेक्षा चांगलं इंग्लिश बोलू शकते, लिहू शकते, इंग्लिशमध्ये परफॉर्म करू शकते खूप कॉन्फिडेंटली, आणि मराठी मीडियमची असून सुद्धा. तर ह्याच्यात काहीच नुकसान नाहीये. आता ते आत्ताच्या जगातली कॉम्पिटिशन आणि ICSE बोर्ड, CBSE बोर्ड वगैरे हे सगळं पालक झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे आता एक लांबनं पाण्यात दगड फेकून मला खोली कळणार नाही त्या सगळ्या गोष्टींची. पण पुढे आयुष्यात जाऊन पण माझा हट्ट असतो की तुझ्या मुलांना असं मी रिक्षावाल्यांशी मराठीत बोलते. तुझ्या मुलांना असं मी माझ्या मुलांना मराठीत शिकवायला मला आवडेल. ऍटलिस्ट प्राथमिक शिक्षण मी म्हणतेय की जिथे गोष्टी कॉन्सेप्ट समजणं महत्वाचं असतं मार्कांपेक्षा. गणित समजणं महत्वाचं आहे. मग तू 2 लिही किंवा 2 लिही, त्याची बेरीज काय होते, ती कशी होते, भागाकार कसा करायचा हे समजणं गरजेचं आहे. ते एक्सप्लेन करताना जर भाषा आड येत असेल तर त्या बेसिक फंडाजमध्ये गडबड होऊ शकते, ज्याचा परिणाम पुढे आयुष्यभर भोगावा लागणार आहे. अगदी अगदी. आपण आता पुढचा प्रश्न असा की आता तुला मुलांना शिकवायचं आहे, त्यासाठी लग्न करावं लागेल, तर असं काही विचार आहे का मनामध्ये? तू आता एकदम मुलांना शिक्षणाबद्दल वगैरे गेली आहेस. हायपोथेटिकल पण नाही बोलू शकत आहे काय इंटरव्ह्यू? तूच म्हणाले असतात बाबा मुलांना शिकवायचं आहे मराठीमध्ये. माझ्या असो म्हणून मी म्हटलं काही लग्नाचा वगैरे विचार आहे मनामध्ये? आहे. इतक्यात वेळ आहे, निवांतपणा आहे. यात मी निवांत आहे. येस. आयुष्यात आता काय आई घाई नाहीये, असं सगळं आहे. पण तुला म्हणजे तुझ्याबद्दल माहिती काढताना किंवा कोणाशी बोलताना एक लक्षात आलं की तुझ्यामध्ये एक सामाजिक भान आहे. म्हणजे तुला असं जेवण वाया गेलेलं आवडत नाही किंवा टिश्यू पेपर वगैरे कोणी भरपूर किंवा प्लॅस्टिकचे ग्लास बीस, असं काय चीड येते तुला? कशाची चीड येते त्याच्यात? याची सुरुवात एकांकिकांच्या काळापासूनच झाली. आता थांबायचा नाही चित्रपट आता येऊन गेला, ज्याच्यामध्ये थोडासा त्या विषयाला हात घातलेला आहे की एक माणूस रोज 1.5 ते 2 किलो कचरा तयार करतो. इमॅजिन आपण किती माणसं आहोत, किती किलो कचरा तयार होतो, आणि त्या कचऱ्याचा भार पृथ्वी किती सहन करते आहे. डम्पिंग ग्राउंड्सला जर कोणी व्हिजिट करून येईल किंवा त्याचे व्हिडिओज जर कोणी बघितले तर त्यांना ह्याची जाणीव होईल की आपण माणूस म्हणून किती कचरा तयार करतो. ऑलरेडी आपण ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्या क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टींना फेस करतोय. ह्याच्यात इंडिव्हिज्युअल म्हणून आपण काय करू शकतो तर स्वतःची जीवनशैली बदलू शकतो. सस्टेनेबल लिव्हिंग. आता सस्टेनेबल लिव्हिंग हे प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. मेकअप काढायला टिश्यू लागतोच कुठेतरी, किंवा टिश्यू हा काय ऍक्टर्सच्या आयुष्यात किंवा सेटवर तर टिश्यू असतोच आणि तो वापरावा लागतो बऱ्याच ठिकाणी. लिपस्टिक हे करणं वगैरे वगैरे. आता याला तू कितीही पर्याय शोध. म्हणजे तुझं म्हणणं काय ते भरमसाठ नका वापरू? भरमसाठ नका, जेवढं कमी वापरता येते तेवढं कमी. तर थँकफुली सोनी या बाबतीत खूप जागरूक आहे, आणि ते वेगळे झाडं लावणं किंवा असे प्लास्टिकचे काही काही उपक्रम किंवा तुमचे जुने कपडे, जुने शूज आणून द्या. तुम्ही तो करता पण ना उपक्रम? बोरिवलीत का कुठेतरी तुम्ही? बोरिवलीतच ना ते नॅशनल पार्क. पण तर ते त्या बाबतीत बरेच काही काही उपक्रम करत असतात. तर मी शांतीत क्रांती नावाची एक वेबसिरीज केली होती सारंग साठे. तर त्याच्यामध्ये माझं जे पात्र असतं समृद्धी, तिच्या बॅगेत कायम एक गार्बेजची पिशवी असते, आणि जिथे कुठे जाते तिथे ती असं जर कचरा पडलेला दिसला तर ती उचलून त्याच्यात भरत असते. तर मी तशी आहे की मला जर रॅपर आपण काही खातो ते खिशात ठेवणारी मुलगी किंवा पर्समध्ये ठेवणारी, किंवा बेसिक च्युइंगमचं जरी पाकिट असलं एवढूसं की ते आपण हे करतो ते पण नाही. कारण इमॅजिन तशा 22 लोकांनी एकत्र ते केलं तर एवढा कचरा तयार होणार आहे. बरोबर. तर हे भान माझ्यात खूप आलं, आणि ते जरा ऑब्सेसिव्ह पण आहे की मी शाळा घेते लोकांची की. आणि जेवणाचं काय असतं? अन्न वाया घालवणं. किती किती उपाशी लोक आहेत मुंबईत, किती आहेत भारतात, किती आहेत जगात, किती आहेत. काय करतेस? आपण आपल्या ताटातलं अन्न वाया न घालवणं. बरं. इथपासून प्रत्येक माणसाची सुरुवात आहे. कारण की निसर्गामध्ये सगळ्यांना पुरेल अशी सोय केलेली आहे, पण काही लोकांना खूप मिळतं, काही लोकांना काहीच मिळत नाही.
आपण एवढंच करू शकतो की आपण वाया न घालवणं एवढंच करू शकतो. जगातली पॉवर्टी संपवणं, हंगर संपवणं हे काय माझ्या हातात नाहीये किंवा त्याच्यासाठी मला आंदोलनं करायची नाहीयेत. पण इंडिव्हिज्युअल लेवलवर मी काय करू शकते, जर माझ्याकडनं अन्न वाया जातंय मी कुत्र्याला देईन, मांजरीला देईन. जर काही उरलंय मी हॉटेलमध्ये गेले जेवायला, काही पार्सल घेऊ शकतो आपण की अर्धी नान राहिली आहे वगैरे. तुझं म्हणणं आहे की राहिलेलं जे जेवण ते वाया घालवू नका. अनेक उपाशी पोटं आहेत, तुम्ही किती जणांची मदत करू शकता तर त्यांना द्या. तर मी असं बऱ्याचदा गेलंय की नाही खाणार आहे, ओके सर हे पॅक करून द्या, आणि त्यांनी जज केलंय मला की ही उष्ट ही पॅक करायला सांगते, हा मिक्स करा आणि काही प्रॉब्लेम मिक्स करून द्या. किंवा आता हे अर्धी बाटली आहे तर ही संपवून मग ती फोडणं, कारण अशा अर्ध्या बाटल्या कचऱ्यात जातात. तर हे पाणी वाया जातं, प्लास्टिकही वाया जातं, सगळंच. म्हणजे तर या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आय थिंक वी कॅन मेक अ डिफरन्स. पण लोकांना त्याची जाणीव करून देणं फार कठीण आहे. पण ते तू तुझ्या पुरतं करते, माझ्या तुझ्या आसपासच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतेस. सुरुवात स्वतःपासून करू शकतो, तेवढंच आपल्या हातात आहे. मला पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे की इतकं सगळं तू करतेस, तू तुझ्या करिअर बद्दल समाधानी आहेस? आता जे मी करते हो मी समाधानी आहे. पण पुढे कसं बघतेस? कारण तुला तसं चांगलं येतंय काम की तू, कारण कधी कधी काय होतं कलाकाराला ना बॅक टू आहे, म्हणून मी परत म्हटलं ना यशाची गणितं ही त्या हिट आणि फ्लॉप वरती आहेत. तर ते नंतर काम कमी यायला लागतं, अरे नको यार, हिला नको यार, मग ही यार असं होतं, असं झालंय अनेक कलाकारांबरोबर. तर तू काय बघतेस स्वतःला समोर? म्हणजे हास्यजत्रा सोडून, हास्यजत्रा तर जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरू राहणार, पण बाकी कसं बघतेस? मला जी कामं येत आहेत तर मला चांगली कामं करण्याची अपेक्षा. पण त्याचा जोर वाढलेला आहे, जास्त कामं येत आहेत? हो येत आहेत. सगळ्यात चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत असं नाही म्हणणार मी, पण अप्रोच होत आहेत, बऱ्याच संधी येत आहेत. असं म्हणतात ना की तर तू हिंदीत कधी दिसणार वगैरे वगैरे. तर माझं असं होतं की जब होगा तब होगा. ऑब्सेशन नाही तुला? ऑब्सेशन नाही, किंवा असं की पुढच्या 2 वर्षात मला हे गाठायचं आहे असं काय नाही. पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतेस या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मला माहित नाही मी स्वतःला कुठे बघते. मी अभिनय करत असेल एवढं मला माहिती आहे, पण मीनवाईल आय वॉन्ट टू डू व्हॉट एव्हर कीप्स मी हॅपी. काही म्हणतात की एक्सक्लुझिव्हिटी महत्वाची आहे, काही म्हणतात की सगळीकडे दिस, किंवा काही लोक असं आजकाल असं झालं ना सतत दिसणं सुद्धा फार वाईट आहे. बरोबर, वाईटच आहे. सतत दिसणंही वाईट आहे की कंटाळीपर्यंत दिसू नये तुम्ही, नाहीतर मग काय आता परत हिलाच बघायचं का, एवढंही नाही झालं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याचं गणित सांभाळत पुढे कसं जायचं हा प्रश्न मलाच पडलाय. तर माझ्याकडे ऑनेस्टली याचं उत्तर नाही की तू कसं बघतेस पुढे. आय एम स्टील फिगरिंग इट आउट. राईट नाव हातात जे आहे ते उत्तम करणे आणि स्वतःला जे आवडेल ते काम करणे, मग ते नंतर वाईट झालं तरी चालेल, पण आत्ता मला याच्यावर विश्वास आहे तर मी हे करणार. प्रियदर्शनी, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि पहिल्याच पॉडकास्टला इतक्या चांगल्या गप्पा झाल्यात, माझा आत्मविश्वास दुणावलाय की आता अजून नवीन कोणीतरी येईल, त्यांच्या अजून काही गोष्टी मला कळतील. तुझ्याकडनं घेण्यासारख्या ज्या 2 गोष्टी आहेत की अन्न वाया घालवायचं नाही, ते कोणाला तरी बाबा गरजू माणसाला ते द्यायचं. आणि दुसरं म्हणजे सिंपल गोष्ट, तुम्ही अनेक व्हेज नॉनव्हेज खाणारी माणसं असतात, आपण हॉटेलमध्ये नॉनव्हेज खातो, हाडं जी असतात ना ती पॅक करा प्राण्यांना. बाहेर हॉटेलमधून बाहेर पडल्यावर तुम्हाला रस्त्यावर कुत्री दिसतील, काहीच म्हणजे इट टेक्स नथिंग टू गिव्ह देम द हाडा. ते हॉटेलवाले करतच असतील ऑफकोर्स, बरोबर, पण तुम्हालाही तेवढं पुण्य लाभेल कुठल्या तरी प्राण्याला खाऊ. नक्की या 2 गोष्टी मी माझ्या आचरणात आणण्याचा, मी आतापर्यंत करत नव्हतो, हे तुझं ऐकून मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. बाकीच्यांना प्रेक्षकांना पण विनंती करतो की ही चांगली गोष्ट आहे तर ते आपण आचरणात आणायला काही हरकत नाही. तर ही होती प्रियदर्शनी इंदलकर. आणि लहानपणी कार्टून बघत बघत ती वेळ घालवायची किंवा टीव्हीत रमलेली असायची, अशी ही प्रियदर्शनी नंतर जाऊन तिला हे माहीत नव्हतं की मी एवढी मोठी अभिनेत्री होईन किंवा इतकी फेमस होईन. कुठलंही अभिनयाचं शिक्षण न घेतलेली ही मुलगी IT इंजिनियर झाली. आता ती डिग्री फक्त घरात आहे आणि ती भिंतीवरती आहे, पण चांगल्या अभिमानाची गोष्ट आहे ही की पण ती डिग्री आहे तिच्याकडे. पण तरी सुद्धा वाटचाल करत 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 ती पुढे आली, महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचली. आणि
आता ती हळूहळू का होईना लोकांना ती कळू लागली आहे, तिचा अभिनय कळू लागला आहे, तिची पोच कुठपर्यंत आहे अभिनयातली ती कळायला लागली आहे. हळूहळू तिची वाटचाल पुढे पुढे चालली आहे. त्यामुळे तिच्या वेबसिरीजसारखं आहे, ती शांतीत क्रांती करायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे आपणही तिला शुभेच्छा देऊया. आणि प्रियदर्शनी, तू आलीस, इतका वेळ दिलास, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया. पुढच्या वेळी अजून कोणीतरी कोण येतोय शांतीत क्रांती करायला ते बघूया. पण तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक.